आता जिल्हाधिकाऱ्यांची आपण भेट घेतली, शेतकऱ्याच्या आणि काय चर्चा सरकारनं ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस 31,628 कोटी रुपयाचं मोठं पॅकेज घोषित केलं. पण पॅकेज जर 31,628 कोटी रुपयाचं घोषित जरी केलं असेल, प्रत्येक शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नव्हतं किंवा अल्पशात खूप कमी रक्कम पडली होती. या संदर्भात दिवाळीच्या आधी सर्व मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. परंतु 20-25% शेतकरी सोडले तर उर्वरित 70 ते 75% शेतकऱ्यांचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नव्हतं. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं फार्मर आय डी पेंडिंग होतं, तहसीलदारच्या स्तरावर, काही तलाठ्याच्या स्तरावर पेंडिंग होतं. काही ठिकाणी अबकडे पाठवले गेले नव्हते, शासनाकडे माहितीच पाठवली नाही किंवा याद्याच पाठवल्या नाहीत, तर पैसे जमा कसे होते. अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या आमच्यापर्यंत आल्या होत्या. आज दिवाळीच्या सुट्टीनंतरचा पहिला कार्यालयाचा दिवस होता, त्यामुळे सकाळी आम्ही खासदार साहेब, मी आणि आमदार प्रवीण आणि ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना खरं तर दिवाळीपूर्वी मदत मिळणं अपेक्षित असतानाही दिवाळी होऊन गेली तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावं. ज्या ज्या गोष्टी प्रशासनाच्या पेंडिंग आहेत त्या पेंडिंग गोष्टी पूर्ण करून घ्याव्यात. फार्मर आय डीचं अप्रुव्हल असेल, याद्या पाठवलेल्या असेल, याद्या अपलोड करणं असेल, या सगळ्या गोष्टी तात्काळ करून घ्याव्यात आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी प्रशासनानं काम करावं, हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आज भेट घेऊन सांगितलं.